पौर्णिमेला नेहमी उजेड असतो आणि अमावस्येला रात्र असते, काळोख दिसतो आणि त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी वगैरे नव्हती. 1630ला जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा आपण पाहतो की तेव्हाचा काळ हा अंधकारमय युग होतो. शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्म झाल्यानंतर खऱ्या अर्थी महाराष्ट्राला एक उत्तम प्रशासक त्या ठिकाणी लाभला होता. शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रात जन्म झाला ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हेच यूपी एमपी किंवा इतरत्र जन्म झाला असता तर आज परिस्थिती महाराष्ट्राची बघा, महाराष्ट्र विकसित आहे आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत त्या प्रगत आहेत. कारण की महाराजांनी महिलाला सतत मातेचं स्थान दिलं आणि त्यांचं उच्चाटन केलेलं आहे, निच्चाटन कधीच केले नाही. हेच तुम्ही डिफरन्शिएट जर यूपी किंवा उत्तर प्रदेशचं घ्याल तर आताही तिथल्या महिलांना जो स्थान आहे दुय्यम स्थान दिलं जातं, दुय्यम स्थान दिलं जातं. आता सुद्धा आपण 2025 मध्ये जगत आहोत. कुंभमेळा चालू आहे. कुंभमेळा ज्या ठिकाणी भरलेला आहे त्या राज्यामध्ये महिलांना दुय्यम स्थान आता पण आहे. सायंकाळच्या 6 नंतर तुम्हाला जशा महिला इथे गडचिरोली किंवा महाराष्ट्रामध्ये वावरताना दिसतात तशा तिथे तुम्हाला महिला रात्री 6 नंतर फिरताना दिसणार नाही. अशी भयावह स्थिती आता सुद्धा भारतामध्ये आहे. म्हणून मी सर्वात पहिले म्हटलं की आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म महाराष्ट्रात झाला आहे आणि आपण सर्व तुम्ही माता यासाठी माता म्हणत आहे की तुम्ही इथं सुखी त्यानंतर सुरक्षित अशा आहे. त्यांना विचारा तिथली परिस्थिती काय आहे. 2005ची घटना मला आठवते जेव्हा आमचा टूर म्हणजे मी पीजी करत असताना 2005-06ला आमचा टूर बोधगया वाया दार्जिलिंग वगैरे राहत होता. पटनामधनं जेव्हा आम्ही गयासाठी निघलो, पटनासाठी जेव्हा गया त्या ट्रेनमध्ये होतो, त्या ट्रेनची परिस्थिती आम्हाला आमची माहिती आहे की आमच्या ट्रेनवर कशा पद्धतीने अटॅक झाला होता आणि त्याच्यातून आम्ही कसं सुटलो. त्या वर्षी मला आठवतं त्या वर्षी इलेक्शन झालेले होते. BSFचे जवान इलेक्शन रुटीन संपून त्याच ट्रेनमध्ये होते. त्यांच्यामुळे आम्ही वाचलो. काही उपद्रवी तत्वांनी गोटे फेकले, पेट्रोल सुद्धा टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. अशा भयावह स्थितीत ते राज्य आहे. आताही त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही आणि आपल्या महाराष्ट्र आता एवढा प्रगत आहे. आता कालचीच घटना जर पाहिली तर चौथी जे दिल्लीची मुख्यमंत्री झालेले आहेत त्यात 14 महिलाच झालेल्या आहेत. म्हणजे महिलांचं स्थान तिथे पण आता उच्चाटनावर आहे. म्हणजे महाराष्ट्रासोबत दिल्ली तर आहे पण सध्याच्या परिस्थितीत बिहार आणि उत्तर प्रदेश हे मागासलेले आहेत. 50 करोड जनतेने तिथे स्नान केलं कुंभमेळ्यात, प्रोटेक्शन दिलं गेलं, पण शेवट तिथे नाईलाजाने आपण असं म्हणू शकतो की त्या ठिकाणी जर शिवाजी महाराजांचा जन्म झाला असता तर आज उत्तर प्रदेश महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये बरोबरीमध्ये असतो. म्हणजे उत्तम प्रशासक, महिलांना मातेचं स्थान, त्यासोबत त्यांनी काही सरांनी आता सांगितलं की काही मावळे घेऊन शौर्य गाजवलं. म्हणजे एक आपण हे म्हणू शकतो. आता बघा जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण घेतलं तर आपल्या शरीरामध्ये एक संचार होतो की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. नेहमी संघर्ष. पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपल्या समोर जेव्हा घेतो तर पुस्तकच आपल्याला दिसतं की नाही रे तुम्ही शिकूनच समोर जा, संघर्ष करा. तसं शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा आपण घेतो तर एक रक्त आपल्या शरीरामध्ये खवळतं की नाही मला काहीतरी करायचं आहे. पॉझिटिव्हिटी निर्माण होते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून आपण खरंच भाग्यवान आहोत की आपण या महाराष्ट्र प्रदेशामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि त्यासोबतच महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी मानाचं स्थान प्राप्त करून त्यांचा उदरनिर्वाह या ठिकाणी करत आहे. बदलापूर सारखे प्रकरण या ठिकाणी होऊ नये यासाठी महिलांना सुद्धा आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. केवळ पुरुषच त्यांना सपोर्ट करतील असं नाही आहे. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने त्यांना सपोर्ट केलं होतं पण महिला सुद्धा जशी झाशीची राणी होऊन गेली तशा तुम्हाला सर्वांना झाशीची राणी व्हावं लागेल